आज आपला पोलीस भरती PYQ सिरीजचा 10वा पेपर आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2021. तर यातला पहिला प्रश्न आहे, एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? समभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या तिघ बाजू एक समान लांबीच्या असतात. त्याचे क्षेत्रफळ असतं वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू दिली आहे 22, मग 22चा वर्ग किंवा 22 गुणिले 22. इथे दोनाने भाग जातोय, 2 दुनी 4 आणि 11 दुनी 22. पुन्हा दोनाने भाग जाईन, 2 एक 2 आणि 11 दुनी 22. 11 गुणिले 11 म्हणजे 121. 11चा वर्ग आणि हा वर्गमुळात 3 तसाच तसा. मग त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल ऑप्शन डी 121 वर्गमुळात 3. पुढचा प्रश्न आहे, एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? एक लक्षात घ्या, जर समजा ते चौरसाची बाजू 10 असेल तर त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ येईल 100. मग त्यांनी 10% वाढवली म्हणजे 10ची ती बाजू 11 होईल. तर मग 11चा वर्ग 121 त्या चौरसाचं क्षेत्रफळ असेल. म्हणजे 100 पासून 121 होतंय, 21 ने वाढतंय. मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए 21. पुढचा प्रश्न आहे, 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरवली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? एक लक्षात घ्या, दोघं ठिकाणी जे मातीचं घनफळ असेल ते सारखं यायला पाहिजे. मग पहिल्या ठिकाणी घनफळ येईल 60 गुणिले 40 गुणिले 5 आणि रोडावरतीचं घनफळ येईल 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर गुणिले 24 रुंदी आणि जाडी आपल्याला काढायची आहे. ते गुणाकार होतोय, जर इकडे आलं तर भागाकार होईल. 1000 गुणिले 24, हे 2 झिरो कट होतील, 5 ने भाग जातोय, 5 1 5, 5 दुनी 10, पुन्हा 6 ने भाग जाईल, 6 1 6, 6 चौक 24 आणि हे दोघं 4 कट होतील. मग उरतात काय, 1/2 म्हणजे 0.5 मीटर. जर 0.5 मीटर असेल तर 50 सेंटीमीटर. 100 ने जर गुणलं तर 50 येईल. मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए 50 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न आहे, अमीरने 2000 रुपयाच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा ₹1000 व ₹200च्या भरल्या. जर त्याने पूर्ण रक्कम 16000 बँकेत भरले असेल तर त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती? आपण तिघांची बेरीज करू. 2000 अधिक 1000 अधिक 200, टोटल होतात 3200. मग जितक्या नोटा त्याला 2000च्या लागतील, 1000च्या लागतील आणि 200च्या लागतील तितक्याच नोटा त्याला 3200च्या पण लागतील. एकूण रक्कम 16000 आहे, 2 झिरो कट होतील, 32 5 160 म्हणजे 5 नोटा लागतील. मग प्रत्येकी 5 5 म्हणजे एकूण 15, तर त्याला एकूण 15 नोटा लागतील. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल? 41 विद्यार्थ्यांचं वय आहे 13.5 वर्ष म्हणजे 13 वर्ष आणि 6 महिने. त्यानंतर वर्ग शिक्षक ॲड होतोय. नॉर्मली त्याचं वय पण 13 वर्ष आणि 6 महिने यायला पाहिजे, पण याचं वय जास्त असल्यामुळे या 42 जणांचं वय 6 महिन्यांनी वाढतंय. 42 जणांचं 6 महिन्यांनी म्हणजे 21 वर्ष वाढतंय. आपण 42चा हाफ केलं, मग 21 आणि 13 टोटल होतात 34 आणि हे 6 महिने, 34 वर्ष 6 महिने. ऑप्शन बी आपला आन्सर असेल. त्या वर्ग शिक्षकाचं वय असेल 34 वर्ष 6 महिने. पुढचा प्रश्न आहे, राम आणि श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षाच्या मुदतीत गुंतवलेले होते. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3:2 आहे, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? त्यांनी 2 आणि 3 या वर्षाच्या मुदतीत एक गुंतवले होते आणि त्यांना नफा 3:2 झालाय. मग 2 आणि 3ला अशा कुठल्या गुणोत्तराने गुणलं म्हणजे आपल्याला आन्सर 3 किंवा 2 किंवा याच्या पटीत मिळेल? आपण एक एक ऑप्शन चेक करू. याला जर 3 ने गुणलं तर 6 येईल, याला 2 ने गुणले तर 6 येईल, म्हणजे हे आन्सर राहू शकणार नाही.
2ला 9ने गुणलं तर 18 येतो आणि 3ला 4ने गुणलं तर 12 येतो. 3ने भाग जातोय, 3 सक 18 आणि 3 चौक 12, पुन्हा 2ने भाग जाईल, 3 आणि 2, म्हणजे आपल्याला गुणोत्तर 3 आणि 2च्या प्रमाणात मिळतंय. याचा अर्थ ऑप्शन बीच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल? सुरुवातीचा वेग 160 होता, याचा 1/4 कमी केला म्हणजे याचा 40 कमी केला. 160चं 1/4 40 येईल, तर वेग राहून जाईल 120. मग 4.25 तासात 4 तास आणि 0.25 तास, 12 चौक 48 म्हणजे 480 अधिक 120चं 0.25 म्हणजे 30. 480 आणि 30 510. मग आपला आन्सर असेल ऑप्शन ए, ती रेल्वे 510 किलोमीटर जाईल. पुढचा प्रश्न आहे, रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचे 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा किती जास्त होती? तिने जर 3/4 भाग वाचलाय तर त्यापैकी 1/4 भाग बाकी असेल, तो किती आहे? हे 17 पाने जे वाचलेली आहेत आणि हे न वाचलेली 28 पाने. 7 आणि 8 15, 1 ला 2 आणि 2 4. 1 ची किंमत जर 45 असेल तर 4 ची किंमत होईल 180. त्यानंतर दुसरं पुस्तक 3/5 भाग वाचलाय म्हणजे 2/5 भाग रिकामा असेल, तर तो असेल हे वाचलेली 20 पाने आणि नाही वाचलेली 26 पाने, तर एकूण होतील 46. 46 जर 2 असेल तर एकाची किंमत होईल 23 आणि 5ची किंमत होईल 3 5 15, 2 5 10 आणि 1 11, 115. तर एकूण 75 पाण्यांचा फरक आहे. पुढचा प्रश्न आहे, 103च्या पुढील 23वी विषम संख्या कोणती? 103 आहे, त्यानंतर 23वी विषम संख्या एकानंतर एक येते म्हणजे 23चा डबल 46. 103 आणि 46 149. तर आपला आन्सर असेल ऑप्शन बी, ती विषम संख्या असेल 149. पुढचा प्रश्न आहे, एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरक पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही? एक अंकी मूळ संख्यातील अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या. मग सर्वात आधी आपण 7 घेऊ, त्यानंतर 5, त्यानंतर 3 आणि 2. हे झाली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आणि जर याच्यात लहान संख्या असेल तर हिला उलटी लिहू म्हणजे 2, त्यानंतर 3, त्यानंतर 5 आणि त्यानंतर 7. या दोघांमधला फरक वजाबाकी करू. 12तनं 7 गेले 5, इथे 2 राहतील, 2तनं 5 जात नाही, 12तनं 5 गेले 7 येईल, इथे 4 येईल, 4तनं 3 गेले 1 आणि 7तनं 2 गेले 5. शेवटी 5 आहे म्हणजे 5नं भाग जाईल. 5 आणि 1 7, 7 5 12, 18 होते बेरीज म्हणजे 3नं पण भाग जाईल आणि 9ने पण जाईल. मग उरतो फक्त ऑप्शन डी 7. हेच आपलं आन्सर असेल, 7नेच भाग जाणार नाही. पुढचा प्रश्न आहे, 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर मलईचे प्रमाण किती असेल? 60 लिटर, 60चं 15% होईल, 10% होईल 6 आणि 5% होईल 3 म्हणजे 9 लिटर. त्यानंतर 40 लिटर, त्याचं 8%, याचं 1% होईल 0.4 आणि 8% होईल 0.4 गुणिले 8 म्हणजे 32, 3.2. जर दोघांची बेरीज केली इथे 100 येते म्हणून 9 3 12 आणि हे 2 12.2%. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन बी, 12.2% मलाई असेल. पुढचा प्रश्न आहे, रुपये 200च्या वस्तूची किंमत 20%ने वाढवली, नंतर ही वाढलेली किंमत 20%ने कमी केली, तर या वस्तूची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल? मूळ किंमत 200 आहे, त्याची 20%ने वाढवली, 200चं 20% येईल 40 म्हणजे 240 झाली.
आणि 20% कमी केली, मग 240चं 20% येईल 48, कमी केली म्हणजे मग 192 उरतात, म्हणजे 8 कमी होईल. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन सी, 8ने कमी. पुढचा प्रश्न आहे, एका पुस्तकाची किंमत 20%ने कमी केल्यास त्याचा खप 25%ने वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक येईल? जर किंमत 100 असेल तर 80 झाली, 0 कट झाला, 2ने भाग जातोय, 5 दुनी 10 आणि 4 दुनी 8, 5 चोक 20, गुणाकार 20 येतोय. त्यानंतर त्यांनी त्याचा खप 25%ने वाढवला, म्हणजे जर 100 असेल तर 125 झाला असेल. इथे 25ने भाग जातोय, 25 चोक 100 आणि 25 पाचा 125, यांचा पण गुणाकार 20 येईल, म्हणजे गुणाकार सारखा येतोय. याचा अर्थ काहीच फरक येणार नाही. मग आपला आन्सर असेल ऑप्शन डी, यापैकी नाही. पुढचा प्रश्न आहे, दुकानदाराने एक शर्ट रुपये 460 ला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा तो शर्ट 310 रुपयाला विकल्याने होतो. तर शर्टची खरेदी किंमत किती? त्याने जर 460 ला विकला तर त्याला 1 पट नफा होतो, आणि जर 310 ला विकला तर 2 पट तोटा होतो. तर याचा अर्थ 3ची किंमत, या दोघांमधला फरक 150 दिली आहे, तर 1ची किंमत 50 असेल. याचा अर्थ मग त्या शर्टची खरेदी किंमत असेल 310 अधिक 50 म्हणजे 360. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, X वर्षानंतर राजूचे वय Y वर्ष होईल तर 3 वर्षापूर्वी त्याचे वय किती वर्ष होते? आजपासनं X वर्षानंतर त्याचं वय Y वर्ष झालं, मग त्याचं आजचं वय काय होईल? Y मधनं हे X वर्ष मायनस केले. त्यानंतर त्यांनी आपल्याला 3 वर्षापूर्वीचं वय विचारलंय, म्हणजे आजपासनं 3 वर्ष मागे. मग यातनं आपल्याला 3 मायनस करावं लागेल, Y वजा X वजा 3. ऑप्शन डी आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, 0.5929 चे वर्गमूळ कोणते? पॉईंट नंतर 4 अंक आहे म्हणून पॉईंट नंतर 2 अंक येतील, हे आन्सर राहू शकणार नाही. इथं पण 3 अंक आहे म्हणून हे पण आन्सर राहणार नाही. 80चा वर्ग 6400 येईल, म्हणजे याच्यापेक्षा मोठा, म्हणजे हे पण राहू शकणार नाही. याचा अर्थ ऑप्शन बीच आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावी 6 व लसावी 252 आहे, तर x बरोबर किती? मसावी 6 याचा अर्थ या दोघांना 6ने भाग जायला पाहिजे. इथं 6 येतोय, म्हणजे x काही पण असला तरी 6ने भाग जाईल. इथं 7x आहे, मग 6ने भाग जाण्यासाठी x बरोबर एक तर 6 पाहिजे किंवा 6च्या पटीत येणारी संख्या. मग इथे फक्त 6 दिसतोय, हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, p या संख्येला 9ने गुणले असता येणारा गुणाकार हा p च्या गुणाकार व्यस्ता एवढा येतो, तर p ची किंमत किती? p ला जर 9ने गुणलं तर याचा गुणाकार व्यस्त 1/p यायला पाहिजे. आपण एक एक ऑप्शन चेक करून बघू. p बरोबर जर 1 आला तर उत्तर 9 येतंय, म्हणजे हे आन्सर राहणार नाही. जर p बरोबर 9 घेतला तर उत्तर 27 येईल, म्हणजे हे पण उत्तर राहणार नाही. p बरोबर जर 1/9 घेतला तर 9ने जर गुणलं तर आन्सर 1 येतं, म्हणजे हे पण उत्तर राहणार नाही. मग ऑप्शन डीच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, वीज पुरवठा करण्यासाठी 2 खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मीटर व 28 मीटर अशी असून त्या 2 खांबातील अंतर 15 मीटर आहे. त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल? 2 खांब दिलेत, एक 20 मीटरचा आहे, एक 28 मीटरचा आहे. या दोघांमधलं अंतर 15 मीटर दिलंय आणि आपल्याला हे 2 टोकं जोडायची आहेत. मग इथे मला काटकोन त्रिकोण बनताना दिसतोय. या बाजूची लांबी 15 मीटर आहे, इथून ते हे अंतर 8 मीटर येईल. आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग इथे आपण पायथागोरसचा थेरम वापरू. त्यानुसार एका बाजूच्या लांबीचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूच्या लांबीचा वर्ग बरोबर असतो कर्णाचा वर्ग. मग 8चा वर्ग 64 अधिक 15चा वर्ग 225. 6 आणि 4 9 येतो, म्हणजे 9 यायला पाहिजे शेवटी. 8च्या केसमध्ये 9 येणार नाही, 15च्या केसमध्ये पण येणार नाही आणि 48च्या केसमध्ये पण येणार नाही, म्हणजे ऑप्शन डी 17च आपला आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका मनुष्याने 1200ला 1 याप्रमाणे 10 शेळ्या खरेदी केल्या.
त्यापैकी 3 शेळ्या शेकडा 20 नफ्याने विकल्या, 2 शेळ्या मेल्या, उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्याच विकाव्यात म्हणजे एकंदरीत 6% नफा होईल. त्याने 1200 प्रमाणे 10 शेळ्या घेतल्या म्हणजे एकूण 12,000 रुपयाला घेतल्या. त्यावर त्याला 6% नफा पाहिजे. तर याचा 1% होईल 120 आणि 120 गुणिले 6 12 72 आणि हा 0 720 रुपये नफा पाहिजे. या एकूण शेळ्यांपैकी 3 शेळ्या 20% नफ्यावर विकल्या. 3 शेळ्यांची किंमत असेल 3600 रुपये आणि त्यावर 20% नफा म्हणजे 720. 10% 360 होईल तर 20% 720. दोघांची जर बेरीज केली तर 20 7 आणि 6 13 आणि 1 आणि 3 4 4320 रुपये त्याला मिळाले आहेत. ते आपण यातनं मायनस करू. 720 मधनं 320 गेले 400 आणि 12,000 मधनं 4,000 गेले 8,000. 8,400 रुपये आपल्याला पाहिजेत. उरलेल्या शेळ्यांपैकी 2 शेळ्या मेल्या आहेत म्हणजे उरतात फक्त 5 शेळ्या. मग 5 ने या 8,400 ला भागू. 5 1 5 3 उरतात, 5 सक 30 4 उरतायत, 5 8 40 आणि हा एक 0 1680 रुपये. तर आपला आन्सर असेल ऑप्शन सी 1680. पुढचा प्रश्न आहे, एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या गाडीने प्रवास करताना गाडीच्या चाकाचे 750 फेरे पूर्ण झाले तर त्या बैलगाडीने किती अंतर कापले असेल? इथे लक्षात घ्या, चाकाचा एक फेरा म्हणजे परीघ आणि जर आपण परीघने या एकूण फेऱ्यांना गुणलं तर आपल्याला एकूण अंतर मिळेल. मग परीघ असतो पाय गुणिले व्यास. पायची किंमत असते 22/7 गुणिले व्यास दिलाय 1.4 आणि गुणिले हे 750. इथे पॉईंट आहे म्हणून खाली 10 घेतला, पॉईंट निघून जाईल. 7 1 7 7 2 14 हे दोघं 0 कट होतील. 75 गुणिले 2 म्हणजे 150. 150 ने 20 ला जर गुणलं तर 3000 येतात आणि 150 ने 2 ला गुणलं तर 300 येतात. 3000 अधिक 300 म्हणजे 3300. हे मीटर मध्ये आले, आपल्याला किलोमीटर मध्ये पाहिजे म्हणजे 1000 ने भागावं लागेल. 3 0 आहे म्हणून 3 अंकानंतर पॉईंट 3.3 ऑप्शन ए आपला आन्सर असेल. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील.